नमस्कार मित्रमैत्रिणींनो. काल आपण पाहिलं की मोहित हा प्रियाला घ्यायला तिच्या माहेरी आलेला असतो. मात्र प्रियाने त्याला झिडकारले आणि मोहितला एकटंच पुन्हा मागे पाठवून दिले. तेव्हा आता पाहूया एकटी प्रिया काय काय भोगणार आहे ते. प्रियाने पहिल्यांदाच एकटीने स्वतःची वाट ठरवली होती, कारण त्या तिला कोणीच साथ दिली नव्हती. तिच्या वडिलांनी प्रियाने जे केलं ते सर्व घरच्यांना सांगितलं आणि तिला समजवायला घरात रांगाच रांगा लागू लागल्या. कधी आजोबा, तर कधी आजी, तर कधी मामा मावशी. प्रत्येक व्यक्ती तिला झालं गेलं विसरून जायला सांगत होता. जणू सर्व काही तिने चुकीचं केलं होतं, पण ती योग्य आहे असं म्हणणारा तिला एकही व्यक्ती सापडला नाही. तिच्या भावना तिच्या सख्ख्या लोकांना सुद्धा समजल्या नव्हत्या. त्यामुळे ती जास्त दुःखी झाली होती. तशी ती शांत राहायची, पण अलीकडे तिला रागही पटकनच यायचा. घरच्यांचं रोजचं रोज एकच एकूण ती कंटाळली की मग सर्वांवर ओरडायचीच आणि सर्व लोक मान खाली टाकून घरी परत जायचे. आजी आजोबांना देखील तिने खडे बोल सुनावले होते. ती अशी वागते आहे म्हणून तिच्या बाबांनी देखील तिच्याशी बोलणे टाकून दिले होते. आई होती पण सावत्र, जी संपूर्ण चाळीत भांडणं करण्यासाठी प्रसिद्ध होती. सुरुवातीला शांत राहणाऱ्या आईने नंतर नंतर आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली. छोट्या छोट्या गोष्टींवरून तिला टोमणे मारणं सुरू झालं. प्रिया आधीच मनातून खचली असताना त्यांचे शब्द सरळ तिच्या मनाला जाऊन लागत आणि प्रिया दिवसेंदिवस एकटी पडत जाऊ लागली. काहीच दिवसात प्रियाला कळून चुकलं होतं की आपण निवडलेली वाट वाटते तितकी सोपी नाही. विशेष म्हणजे या घरात राहून तरी आपण आपला रस्ता निवडू शकत नाही. त्यामुळे ती त्या घरातून बाहेर पडण्याची संधी शोधू लागली. 2-3 महिने झाले होते. प्रिया नावड्यासारखं जीवन जगत होती. प्रवास रोजचाच होता, पण जायचंही कुठेच नव्हतं. ती स्वतःतच इतकी हरवली होती की तिला बाकी गोष्टींचं भान नव्हतं. सासूबाईंनी तिला जितका सासूरवास केला नसेल तितका सासूरवास तिची आई करत होती. प्रिया सुरुवातीला घरात एकटीच बसून राहायची, पण नंतर आई ओरडू लागल्याने स्वतःची घरची सर्व कामं ती करू लागली. ती त्या घरात तर राहत होती, पण जणू ती त्या घराचा भाग नव्हतीच असे तिच्यासोबत सर्व वागत असत. आईने सर्व काम तिच्यावर सोपवले आणि ती मजेत दिवस घालवत असे. तिला कामाची खाण्याची आधीच सवय झाली होती, त्यामुळे ती ही कुणालाच काहीच बोलत नव्हती. उलट सर्व काही सहन करून त्या विश्वातून बाहेर निघण्याची संधी शोधू लागली. अशीच एक सायंकाळ. प्रिया दिवसभराचे काम करून थकली आणि झोपी गेली होती. बराच वेळ झाला ती उठली नाही, म्हणून आईने तिच्या नावाने ओरडायला सुरुवात केली. प्रिया आधीच थकली होती, शिवाय अंगात थोडी कणकण जाणवू लागली असल्याने ती बराच वेळ झोपली होती. आईचे शब्द ऐकून ती उठली. तिने डोळे उघडून बघितलं तेव्हा समोर बाबा होते आणि आई बाबांना सर्व काही सांगत होती. प्रियाने डोळ्यावरून पाणी घेतलं आणि आईच्या समोर जाऊन उभी राहिली. तिला पाहताच आई बाबांना म्हणाली, "बाबा, बघा कशी घोरत आहे. काम नाही ना धंदा नाही. नवरा थोडंसं बोलला म्हणून इथे येऊन पडून आहे. तिला सांगा 4 गोष्टी. माझं तर ऐकतच नाही ही पोरगी. शेवटी मी सावत्रच आई ना. तुम्ही तर समजवा आपल्या लेकीला की असं पोरीच्या जातीने माहेरी राहणं बरं वाटत नाही. आपली इज्जत जाते." प्रियाने बघितलं बाबा काहीच बोलत नव्हते, पण आईने अजूनही आपल्या तोंडावर आवर घातला नाही. हे पाहून प्रिया म्हणाली, "तुला केव्हापासून माझी काळजी व्हायला लागली गं? जेव्हा मी बाळंतीण होते तेव्हा तर आली नाहीस. म्हणे पाऊस होता. आईची माया असती तर धावत आली असतीस. एवढ्या पाण्यातही. मी तर तुलाच आई मानते, पण तूच सावत्रपणाचा आव आणतेस आणि ही खोटी माया तूच दाखवू नकोस. तुला मी आपल्या सासरी का जात नाहीये याचा त्रास होत नाहीये ना? तर मी तुमच्या संपत्तीत हिस्सा मागेन याचा त्रास होतोय. मी लहान आहे का? कळतं मला सर्व. लहानपणापासूनच पाहत आले आहे मी सर्व." प्रियाचे शब्द ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आले. आई प्रियाला बोलत होती तेव्हा बाबा काहीच म्हणाले नव्हते. तेव्हा प्रियाचे अश्रूही त्यांना दिसले नव्हते, पण आईचे अश्रू त्यांना लगेच दिसले
आणि प्रियावर ओरडत म्हणाले, आपल्या आईशी कुणी असं बोलतं का? तू इतकी निर्लज्ज होशील असं कधीच वाटलं नव्हतं. आमच्याच घरात राहून आमच्याशी असं वागताना कसं काही वाटत नाही का तुला? बाबा प्रियाला बोलण्यामुळे तिच्याही डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली, तुम्हाला तर आईचेच अश्रू दिसतात. मी तर कधी तुमच्या आयुष्यात नव्हतेच, म्हणून लग्न करून पाठवून दिलं. आणि आता त्याची चूक आहे हे माहीत असतानाही मला त्यांच्याकडे पाठवायला निघालात. बाप म्हणून तुम्ही कोणतं कर्तव्य पाळलं ते तरी सांगा. तुम्ही आपलं घर म्हणता ना, तर तेही विसरू नका. माझंही घर आहे तेही, आणि मी इथून कुठेही जाणार नाही. तुम्हाला हवं ते करा आणि तुमच्या बायकोला म्हणा, खोटी माया दाखवत जाऊ नको. कोणाला माझी काळजी आहे हे कळतं मला. तिचे शब्द ऐकताच बाबांनी तिच्या जोरात कानाखाली फाडकन वाजवली. काही वेळ रूममध्ये जीवघेणी शांतता पसरली. प्रिया रडत रडतच बाहेरच पडली. आज बाबांनी तिच्यावर हात उचलून ती त्यांच्यासाठी काय आहे हे दाखवून दिलं होतं. ती आपले अश्रू पुसत थोड्या दूर अंतरावर असलेल्या गार्डनला पोहोचली. आजूबाजूला छोटे मुलं, वयोवृद्ध सर्व लोक खेळत होते, तर प्रिया एका बेंचवर येऊन बसली. तिने रडणं बंद केलं आणि आजूबाजूचा परिसर बघण्यात व्यस्त झाली. आज जे घडलं त्याचा तिने कधी विचारही केला नव्हता, त्यामुळे ती गोष्ट तिच्या मनात बसली होती. तरीही प्रिया ती गोष्ट विसरण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती. छोटे मुलं खेळताना ती त्यांना पाहायची, त्यामुळे थोडंफार ती विसरायची. पण पुढच्या क्षणी तिला पुन्हा बाबांनी मारलेलं आठवायचं आणि ती उदास व्हायची. असाच खेळ सुरू असताना एक चिमुकली प्रियाच्या समोर येऊन उभी राहिली. ती बहुतेक आपल्या आईपासून लपत होती. आई तिला पकडायला समोर आली की ती मागे लपायची आणि आईला आपण भेटत नाही हे पाहून तिला आणखीनच मजा यायची. आईपासून लपत लपत ती प्रियाच्या पायाला पकडून बसली. प्रिया तिच्याकडे पाहू लागली आणि तीही खूप गोड हसू घेऊन तिच्याकडे पाहू लागली. तिला बघून प्रियाचा चेहरा बदलला आणि त्यावर हसू खुलून आलं. तिने प्रियाचे पाय पकडले. हे बघून प्रिया तिला म्हणाली, काय बघते आहेस? तर ती मुलगी हसून नकारार्थी मान हलवत होती. ती छोटीशी मुलगी प्रियाच्या मनाचा वेध घेत होती. प्रियाने तिला उचलून बेंचवर बसवले आणि तिच्याकडे पाहू लागली. काहीच क्षणात तिची आई दम टाकत तिच्याजवळ पोहोचली आणि प्रियाच्या बाजूला बसत म्हणाली, आमची सोनू ना फार खोडकर झाली आहे. बघा किती सतावते मला, पण मस्त आहे हां, कुणाला त्रास देत नाही. प्रिया तिच्याशी कामापुरतंच बोलत होती, तर ती छोटीशी मुलगी प्रियाच्या कानातल्या इयररिंगसोबत खेळत होती. तिची आई तिला खाली बसवत गेली की ती पुन्हा उठून तिच्या कानाला हात लावत होती आणि तिला आणखीनच मजा येत असे. त्या छोट्याशा मुलीच्या हसूने प्रियाचा मूडच बदलवला. प्रियाही तिला काही करण्यापासून मनाई करत नव्हती. बराच वेळ बोलल्यानंतर ती मुलगी जाऊ लागली, तर प्रिया तिच्याकडे पाहू लागली. काही वेळ तिचं लक्ष नव्हतं, पण थोडा दूर गेल्यावर त्या मुलीने आपल्या कोमल हाताने बाय बायचा इशारा केला आणि प्रियाही हात हलवू लागली. ती आली आणि तशी गेली, पण प्रियाचा मूड मात्र छान आला. प्रिया पार्कमध्ये येऊन बराच वेळ झाला होता, त्यामुळे सर्व काही विसरून ती पुन्हा घरी परतली. प्रिया घरी आली आणि सरळ आतल्या खोलीत जाऊन बसली. घरच्यांना प्रियावर राग आला असल्याने त्यांनी तिला जेवायला बोलावले नाही व प्रिया ही जाणूनच जेवायला गेली नाही. आज त्या छोट्या मुलीला पार्कमध्ये बघितल्यापासून प्रियाला संध्याची फारच आठवण येत होती. जेव्हापासून ती घरातून बाहेर पडली होती तेव्हापासून एक क्षण देखील ती आपल्या मुलीला विसरू शकली नव्हती. तिला वाटलं होतं की कमीत कमी मोहित तरी आपल्याला एकदा कॉल करून तिच्याशी बोलू देईल, पण मोहित रागावून गेल्यापासून त्याने एकदाही तिला कॉल केला नव्हता. तिला त्याचं काही घेणं देणं नव्हतं, पण संध्या तिचा जीव की प्राण होता, त्यामुळे तिची आठवण प्रियाला सदैव सतावत असे. संध्याला प्रियापासून तोडून त्यांनी तिला आणखीनच दुःख दिलं होतं. मागील काही दिवसात तिला सर्व चुकीचं बोलले होते, पण तिची अवस्था कुणीही समजून घेतली नव्हती. संध्याचा विचार करून प्रियाच्या डोळ्यात नेहमीच अश्रू येत असत, पण आज तिला सावरणं खूपच कठीण झालं होतं. संध्याचा फक्त एकदा आवाज ऐकता यावा
म्हणून ती आसुसली होती. तिचं एक मन म्हणत होतं की काहीही होऊ दे, पण एकदा त्याला कॉल कर, तर दुसरं मन म्हणत होतं की कॉल नको करू, कारण तू कॉल केलास तर मोहितसमोर हरली आहेस असं त्याला वाटेल. तरीही तिने मन घट्ट करून कॉल करायचं ठरवलं. तिचे बोटं कीपॅडवर पोहोचलेच होते की त्याचे ते क्रूर शब्द तिला आठवले. तिने हात मागे खेचून घेतला आणि मोबाईल बाजूला फेकून दिला. तरीही तिचं मन काही शांत झालं नव्हतं. संध्याच्या आठवणीत ती आज खूपच एकटं फील करू लागली होती. रात्रभर फक्त आपल्या लेकीचे विचार तिच्या मनात घर करत होते. ती कधी या बाजूला वळत जाई तर कधी त्या बाजूला, पण आज तिला काही केल्या झोप येत नव्हती. आपली मुलगी काय करत असेल, ती आपल्याविना कशी जगत असेल, या विचारांनी तिला हैराण करून सोडलं होतं. तिला आपली मुलगी हवी होती, पण ते शक्य नसल्याचं तिला जाणवू लागलं होतं. बऱ्याचदा तिने विचार केला होता की बाबा आपल्याला साथ देतील तर तिला आणता येईल, पण त्यांना प्रियाच नकोशी झालेली असताना संध्याला परत आणण्याचा विचार केवळ विचारच बनून राहिला होता. रात्रभर विचारांनी तिला पहाटे पहाटे कुठे झोप लागली. आता पाहूयात प्रिया आणि संध्याची भेट होईल का? मोहित काय निर्णय घेईल ते उद्याच्या भागात. तर आजचा भाग कसा वाटला प्रेक्षकांनो, कमेंट करून नक्की कळवा. आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. ह्या कहाणीचे अजून बरेच भाग तुम्हाला मी दाखवणार आहेत, तेव्हा आता कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही कहाणी कशी वाटली. भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत इथेच थांबूया. धन्यवाद.